तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, राज्यात ऐन उन्हाळ्यातच आपल्याला पावसाचा इशारा पाहायला मिळतोय। आपल्याला राज्यात 16 मार्च पासून ते 25 मार्च पर्यंत राज्यात ठिकठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाचा इशारा पाहायला मिळतोय। या पावसामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठून पाऊस सुरू होणार आहे, तसेच कशा स्वरूपाचा पाऊस असणार याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहतात ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला राज्यात 16 मार्च पासूनच राज्यात ढगाळ वातावरणाला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। राज्यात आपल्याला मराठवाड्यात, विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला या संपूर्ण भागात आपल्याला 16 तारखेला दुपारच्या नंतर एकदम गडद ढगाळ स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळतंय। तसेच आपल्याला पावसाला सुरुवात देखील काही भागांमध्ये पाहायला मिळेल। महाराष्ट्रात आपल्याला फार काही जास्त पाऊस पाहायला मिळत नाही 16 तारखेदरम्यान, परंतु मित्रांनो आपल्याला राज्यात 17 मार्च पासून आपल्याला 17 मार्चच्या दुपारपासून विदर्भात तसेच मराठवाड्याच्या काही भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला नांदेड, लातूर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। उदगीर, देगलूर, निजामाबाद या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच 18 तारखेदरम्यान राज्यातील पावसाचा जोर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळतोय। जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 18 मार्च रोजी आपल्याला पाहायला मिळतोय। विदर्भाकडून आपल्याला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळतोय। विदर्भातील आपल्याला जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये जर बघितलं तर आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, यवतमाळ या सर्वच भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। काही ठिकाणी मित्रांनो विजांचा कडकडाट देखील आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला झालेली पाहायला मिळेल या परिसरामध्ये। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला अहिल्यानगर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु दुपारच्या नंतर आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल 18 मार्च नंतर। आपल्याला यामध्ये आपण बघू शकताय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूर, निजामाबाद, बार्शी, कळंब, केज, बीड, माजलगाव, परळी या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। भाग बदलत आपल्याला हा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला सोलापूर, पंढरपूर या भागांमध्ये देखील आपल्याला इंदापूर, बारामती, करमाळा, दौंड या भागात आपल्याला जोरदार वादळी वाऱ्याचे प्रमाण पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच आपल्याला 19-20 पर्यंत तसेच आपल्याला पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळतंय। त्याचा अंदाज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं तसेच तालुक्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील लगेचच सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।